500 कोटीचा त्यावेळेला. आता आपण पाटणपर्यंत टुरिझमचा प्लॅन तयार केला होता, तीर्थक्षेत्र केली होती शिंगणापूरपासून, फार सुंदर प्लॅन केला होता. दुर्दैवाने हा प्रस्ताव मंजूर झाला असता तर फार मोठ्या प्रमाणात हे केला असता. म्हणजे जावळीला आपण रोपवे टाकला होता, बोटिंग टाकल्या होत्या, चांगले प्रस्ताव दिले होते. त्या मधुराव जॉर्जेला साहेब रोपवे जातो वर सुंदर, आपल्याकडे ऐकतोय आपण होणार आहे, कदाचित होईल पण बाबा लोक 2 ठिकाणी केलं होतं आपण. हा तसं रोपवे. आणि तिथे मधुराव जॉर्जे पुतळा मी तुम्हाला काल म्हटलं तसा त्या किल्ल्याच्या त्या बरोबर टोकावर सेंटरला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असावा. ही त्या दिवशी एअरपोर्टला उतरल्यानंतर डायरेक्ट एअरपोर्टवरून जाताना मला समोर दिसलं, त्या क्षणी मनात आलेला विचार होता. त्यावेळेस असं काही म्हणत नव्हतं की आपल्या हातात काय आहे. आमच्या नेहमीप्रमाणे एवढंच होतं की आपण असा सेम सातारा, सगळं सातारा, अरे सेम टू सेम शार्दूल बघितलं का, साई बघितली का, मुलं म्हणते अहो काय बाबा लहान मुलं करताय, दिसते ना आम्हाला. मी एवढा एक्साइट झालो आणि म्हटलं इथं असं जसं आपण राजपथावर आपल्या राजवाड्यावरनं समर्थ मंदिर असताना असं चढायला सरळ जातो बघा, आणि बरोबर समोर अजिंक्य त्याला फ्रेम केलेला दिसतो आणि दोन साईडला आपली इमारती सेम सगळं तसं. फक्त फरक एवढाच की ती दोन्ही साईडची इमारती जे आहेत त्यातले जे हेरिटेज स्ट्रक्चर आहेत ते सुद्धा गचाळ, बाकीचे स्ट्रक्चर सुद्धा ओंगळवाने, आणि तिथे सगळं व्यवस्थित मेंटेन. हा फरक त्यातला. रस्ते चकाचक आणि सुंदर आणि रुंद, आणि कुठे फुटपाथवर अतिक्रमण नाही, आणि सेंटरला मदर ऑफ जॉर्जिया स्टॅच्यू ते मिसिंग होतं. बाकी 2 टीव्ही टावर सेम, डोंगर तसाच. किल्ला त्यांचा जो आहे तो रेस्टोर करून इतका सुंदर बनवलाय की तो किल्ला बघायला आणि त्या रोपेवर जाऊन ते मदर ऑफ जॉर्जिया बघायला जगातील लोक जातात. आपल्याकडे किल्ल्याकडे पण दुर्लक्ष झाले बऱ्यापैकी. हे सगळं होणार आहे असं कळतंय मला, आणि हो लवकर त्याला आपला हातभार लावायचा पक्ष. ठीक आहे. आता काय झालंय, आपण तिन्ही पक्षाच्या लोकांची आज आपली प्रोसिजर पण घेतो. 3 पक्षाची बैठक झाली. यस सर. मी आता ऑपरेशन करत होतो. ॲक्च्युली ऑपरेशन करता करता मला असं कळलं की अजून एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे, म्हणून मी आहे असं ऑपरेशनच्या कपड्यात इकडे आलो. ते ऑपरेशन म्हणजे आपला सातारा तो स्वच्छ सुंदर आहेच, ज्याचा विकास सुद्धा आजपर्यंत भरपूर झालेला आहेच, तो आणखी करायचा. साताऱ्यात विकास आहे, आपण आणखी पुनर्विकास करायचा, आणि स्वच्छ आणि सुंदर हरित आपला जो सातारा आहे तो आणखी स्वच्छ, आणखी सुंदर आणि आणखी हरित करायचा, अशी मनापासून इच्छा असल्यामुळं समस्त सातारकरांच्या प्रेमाखातर आणि माझं स्वतःचं कर्तव्य आहे असं मला वाटतं, म्हणून साताऱ्याच्या नगराध्यक्षपदासाठी प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी मी अर्ज भरायला आलो आहे. तुमचं काही अतिक्रमण माध्यमातून समोर आलं होतं, अतिक्रमण हॉस्पिटलचं जे अतिक्रमण जर करू शकत असेल, ते जर अतिक्रमण असेल तर तुम्ही, माझी विनंती अशी की तुम्ही तिकडे येऊन हां ते अतिक्रमण काय आहे प्रत्यक्ष तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या हॉस्पिटलमध्ये तळ मजल्याला खाली मागच्या साईडला एक गरीब महिला आहे जी गेले 12 वर्षापासून तिथं आमच्या पेशंटला चहा आणि नाश्ता करून द्यायचं काम करते, जिच्याकडे मी काही भाडं घेत नाही. मी काय फार मोठी गोष्ट असायला भाग नाही, पण एक आसरा, आणि आमच्या पेशंटला बी आलेला चहा पाणी मिळतं म्हणून तिला तिथे जागा दिली आहे. ते अतिक्रमण आहे असं जर म्हणणं असेल तर ते अतिक्रमण आहे असं. डॉक्टर साहेब, सातारा पालिका हे दोन्ही राजेंकडं म्हणजे ते कारभार करतात पालिकेचा. नेमकं तुम्हाला त्यांच्या बाबतीत काय अडचण जाणवते, विकासाबाबत ते काही कमी पडले असं काही जाणवते का? महाराजांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर माझं असं उलटं असं म्हणणं आहे की साताऱ्याची आपल्या ही शान, आन बान शान हे आपलं छत्रपती घराणं आहे, आणि खासदार साहेब आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये विकास कामांचा तुटवडा आहे असं अजिबात नाही. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामं होत आहेत. आज मी साताऱ्यात जे चालतो, गेल्या 2-4-5 वर्षापूर्वीची परिस्थिती त्यापेक्षा आता सिमेंटचे रस्ते सगळे व्हायला लागलेत, चकाचक स्ट्रीट लाईट्स पडायला लागलेत, काम अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे. अजिंक्यतारा सुद्धा विकासासाठी निधी महाराज साहेबांनी आणलेला आहे मला असं कळालं आहे. तर त्यामुळे त्यांचं काम खूप छान पद्धतीने चाललंय. त्यांच्याच कामाला एक सामान्य नागरिक, मला उलट असं म्हणायचं की नागरिक कमी पडतात. प्रशासन प्रयत्न करते पण नागरिक रस्त्यावर थुंकतात आणि घाण करतात. तर नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे, आणि प्रशासनात थोडंफार जे काही महाराज सगळीकडे जाऊ शकत नाही, आपण आपलं काम केलं व्यवस्थित तर ती कामं आणखी चांगली होतील असं माझं उलट म्हणणं आहे. उमेदवारी जर नाकारली तर लढणं ठाम आहात का? हे बघा, मी वैयक्तिक स्वतः जर लढायचं म्हटलं तर मुळात मला माझं प्रॅक्टिस, माझं कुटुंब, माझे स्वतःचे छंद, आवडीनिवडी या सगळ्या बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करून हे करावं लागतं ऑलरेडी. त्यात यंत्रणा जर माझ्यासोबत एखादी सक्षम असेल तर ते खूप चांगलं होईल, आणि हे मला असं मला वाटतं. यंत्रणा नसेल तर लढणार का नाही? एक तत्वाचा भाग म्हणून लढायला माझी तयारी आहे आणि इच्छा सुद्धा आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही मानला की राज्यघरांबरोबर तुमचे अतिशय चांगले संबंध आहेत मागील काही वर्षापासून. असं असताना आज तुम्ही राष्ट्रवादीकडे मुलाखतीसाठी आले. याच्या आधी तुम्ही राजघराण्याकडे मुलाखतीने किंवा तुमची उमेदवारी मागणी असा काय प्रकार तुम्ही याच्या आधी केला की मागणी केली का?
कसं आहे की जे काही माध्यमातून वाचतो त्याच्यावर आम्हाला जे समजलं ते असं आहे की एका नगराध्यक्षपदासाठी जवळजवळ 30-40-50 लोक इच्छुक आहेत आणि एकापेक्षा एक चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे दोन्ही महाराजांकडे एकापेक्षा एक तुल्यबळ उमेदवार आहेत. ते सगळे माझे मित्रच आहेत. मी त्या सगळ्यांना चांगलं बऱ्यापैकी मी ओळखतो, नावं मी इथं घेत नाही. मग अशी एक तुल्यबळ उमेदवार असताना त्या ठिकाणी माझ्या नावाचा विचार होईल असं खरं तर मला वाटलं सुद्धा नाही. आणि खरं म्हणाल तर मला असं ध्यानी मनस्वत नव्हतं की अशा प्रकारे असं काही होईल म्हणून. योगायोगाने मला ह्या ठिकाणी एक अशा पद्धतीची संधी मिळते असं वाटतंय. त्यामुळे मी प्रिफर केलं की जिथं गर्दी नाही तिथं आपलं काम जास्त उठून कदाचित दिसेल आणि संधी आपल्याला इथे मिळाली तर काहीतरी करून दाखवायला मिळालं. डॉक्टर साहेब, आपल्याला संधी मिळाली तर आपला साताऱ्यासाठी विकासाचं विजन काय असणार आहे? हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रश्न काय आहेत. म्हणजे बंदिस्त गटारं व्हायला पाहिजेत, रस्ते चांगले व्हायला पाहिजेत आणि टिकायला पाहिजेत. पार्किंगची समस्या साताऱ्यामध्ये आहे, पाण्याची व्यवस्थित समस्या सुटलेली नाही अजून सुद्धा, सांडपाण्याची समस्या आहे. हे सगळे खरं तर इतके जुने प्रश्न आहेत की त्याच्यावर चर्चा मी हे करीन असं म्हणायची गरजच नाही. हे तर व्हायलाच पाहिजे, हे गृहीत आहे. माझं विजन असं आहे की सातारा हे टुरिझम हब म्हणून, म्हणजे साताऱ्यात इंडस्ट्रीज येत नाहीत, लोक ओरडतात, नोकऱ्यात ओरडतात. ते काही माझं कार्यभार नसणारे नगराध्यक्ष म्हणजे काय साताऱ्यामध्ये संस्था उभारू शकत नाही किंवा MIDC आणू वगैरे, हा आमचा कार्यक्षेत्र नाही आहे. माझा फक्त विचार आहे की साताऱ्याचं जे सौंदर्य नैसर्गिक आहे त्याचं इतर युरोपियन देशांप्रमाणे किंवा जपान, ऑस्ट्रेलिया, चायना अशा विकसित देशांप्रमाणे आपलं छोटं सुंदर टुमदार शहर जरी आपण चांगलं बनवलं तर टुरिझमच्या जोरावरच सातारा हा स्वयंभू होऊ शकतो, स्वावलंबी होऊ शकतो. माझं विजन असं आहे की सातारा मला चालायला पळायला आवडतं रस्त्यांवरनं साताऱ्याच्या. तर साताऱ्यात चालताना पळताना सगळीकडे छान सुंदर असावं, रस्त्यावर माणसाला चालायला जागा मिळावी हो. म्हणजे माझं आज हॉस्पिटल चांगलं आहे आणि मी सातारा क्लबला जाऊन व्यायाम करू शकतो. म्हणजे आम्ही चांगल्या भागात करायचं, पण तिथनं बाहेर पडल्यावर मधल्या भागात जी सामान्य माणसाची कुचंबना होती ना ती मला बघवत नाही. आणि बाहेर पडल्यानंतर तिथं मी स्वसामान्य माणूसच आहे. मला ती जी सामान्य माणसाची रस्त्यावरची अडचणी येतात त्या सोडवायला हातभार लावायचं. बारामतीचं इंजेक्शन तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही आज उमेदवारी जाहीर केला. सर, बारामतीचं काही इंजेक्शन माझ्याकडे असतं तर मी 15 वर्ष ते लपून ठेवलं असतं का? बारामतीचं इंजेक्शन हे फक्त बूस्टर असणार हे लक्षात घ्या. बूस्टर डोसने फार मोठा फरक पडू शकतो अशी अपेक्षा आहे माझी. डॉक्टर साहेब, वैद्यकीय व्यवसाय वेगळा आणि राजकारण वेगळं. मग आता तुम्ही राजकारणात पडताय तर कशी सांगड घालणार? तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न मलाही पडलाय की आता हे नवीन अभ्यास आहे. म्हणजे आज वय वर्ष माझं 51 लागलं, आता नवीन शाळेत परत प्रवेश घ्यायचा, नवीन परत शिकायचं, हे खरं तर अवघड वाटते. पण जिथं मी MBBS करताना अख्खा शरीराचा अभ्यास केला, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री शिकलो, सर्जन होताना सर्जरीचा किस पाडला, तिथं म्हटलं हा सुद्धा अभ्यास काही तसा अवघड नसेल बहुतेक. अभ्यास करू ना आपण, परीक्षेत यायची आपण अर्ज भरतोय. आता परीक्षेत पास व्हायचा हातखंडा देवाची कृपा आहे काहीतरी, आमची जाण्यामाळीचा आशीर्वाद आहे तिकडनं आणि तुमच्या सगळ्यांचं पाठबळ असेल तर ही परीक्षा सुद्धा पास होईल.